नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी सोयाबीन टिक्की। ही टिक्की प्रोटीनने भरपूर आणि वेट लॉससाठी सुद्धा खूप छान आहे। बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ ही टिक्की तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी सुद्धा तयार करू शकता। चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया। मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 प्लेट सोयाबीन टाकलेले आहेत। हे जे सोयाबीन आहे ना 10 ते 15 मिनिट मी व्यवस्थित भिजत ठेवलेले होते। आता त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर जे पाणी असते ना त्यातलं ते व्यवस्थित आपण निचरून काढून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित प्रेस करून काढून घ्यायचं, पाणी नाही ठेवायचं आपल्याला त्यामध्ये। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे, सेम असंच करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पाणी त्यातलं निघून जाते। हे जे पाणी आहे ना आता ते आपण फेकून देऊया आणि जे सोया चंक्स आहेत ना ते आपण व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी असे व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे। आता ते आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बघा। ह्या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। आता त्यासाठी आपण मसाला तयार करूया। मसाला म्हणजे 2 ते 3 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे आपण व्यवस्थित चॉपरमधून चॉप करून घेऊया। जास्त खूप बारीक नाही करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता हे कांदा वगैरे हे चॉप केलेला आहे ना ते आपण सोयाबीनमध्ये टाकून घेऊया। थोडे मोठ्या साईजचे हिरवी मिरचीचे तुकडे होते ना ते मी काढून घेतलेले आहेत 2-3। आता व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे, त्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे मी। आता त्यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे जे आहे ना ते कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त कोरडं नाही करायचं, पाणी सुद्धा टाकायची आपल्याला यात गरज लागत नाही। तुम्ही बघा मी पाणी बिलकुल ॲड केलेलं नाही आहे। व्यवस्थित ते पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडं ओलं वाटलं ना तर त्यात थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि अशा प्रकारे टिक्की म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे छोटी मोठी आवडते तशा टिक्की तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत टिक्की, तुम्ही बघू शकता। साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी मीडियम साईजच्या बनवलेल्या आहेत। आता आपण तव्यावर दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, मी नाही केलेल्या, अशाही छान लागतात। तुम्हाला जर आवडत असतील तर डीप फ्राय पण करू शकता, त्यासुद्धा छान लागतात आणि ह्या पण छान लागतात। हे थोडंसं हेल्दी ऑप्शन आहे। मीडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे, गॅस फुल नाही करायचा कारण वरतून त्या करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात, त्याच्यामुळे मीडियम गॅसवर करून घ्यायचे आहेत। छान खरपूस अशा भाजून घ्यायचे आहे आपल्याला। थोडं आलटून पलटून 1-2 वेळा तयार करायचे आहे। एकदम मस्त वरतून असे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये सॉफ्ट होतात। तुम्ही बघा किती कमी, म्हणजे एक 5 ते 6 टिक्कीसाठी 2 चमचे तेल लागलेलं आहे, जास्त नाही। आता आपण मस्त अशी हिरवी चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत सर्व करूया। तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता, छान लागते आणि हिरव्या चटणीसोबत पण एकदम भारी अशी लागते ही टिक्की। घरामध्ये उपलब्ध असलेल्या अगदी कमी साहित्यांमध्ये ही रेसिपी तयार होते, कमी वेळामध्ये तयार होते। आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।